बुधवार दिनांक 19 फरवरी 2025 को भिवंडी तालुका के ओली गांव में छत्रपति शिवाजी महाराज जयंती के अवसर पर विद्यमान सरपंच और रोहिणी गणेश म्हात्रे के प्रयत्न से हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे सभागृह इमारत का उद्घाटन खासदार श्री सुरेश म्हात्रे उर्फ बाल्या मामा व माजी आमदार श्री रुपेश म्हात्रे के हाथों संपन्न किया गया व साथ ही शिवाजी महाराज की मूर्ति स्थापित करने हेतु मेघडमरी की पूजा विधि संपन्न की गई। इस अवसर पर माजी सभापति श्री विकास भोईर, विद्यमान उप सरपंच श्री मनोहर पाटिल, श्री हर्षद म्हात्रे, माजी सरपंच श्री मनीष पाटिल, श्री नीलेश जाधव आदि मान्यवर उपस्थित थे। आज ओळी ग्रामपंचायतच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या 395व्या जयंती निमित्त महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी मेघडमरीचं पूजन आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सभागृह या सभागृहाचं उद्घाटन ज्याचं भूमिपूजन काही दिवसापूर्वी झालं होतं आणि एवढ्या जलद गतीने या इथं सभागृहाचं उद्घाटन मेघडमरीचं पूजन ग्रामपंचायतच्या वतीने आज आयोजित करण्यात आलं होतं। या निमित्ताने सगळ्यात प्रथम सरपंच रोहिणीताई म्हात्रे, उपसरपंच, सगळे ग्रामपंचायत सदस्य आणि खास करून ग्रामस्थ हर्षद म्हात्रे या सगळ्यांचं मनापासून खूप अभिनंदन करतोय। या सगळ्यांच्या मेहनतीने आज काही दिवसातच ही वास्तू उभी राहिली आणि एक आदर्शवत वास्तू ही उभी राहिली आणि तीही आजच्या शुभ दिवशी आणि म्हणूनच सर्वांचं मनापासून अभिनंदन करतोय। सर्वांना छत्रपती शिवरायांच्या 395व्या जयंतीनिमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। राजांच्या चरणी मानाचा मुजरा करतोय आणि आज आपण पाहत असाल 395 वर्षानंतर देखील आज सर्व लोक मोठ्या प्रमाणात उत्साहात राजांचं पूजन हे करत असतात। असे एक आदर्श राजा जे इथं जन्माला आले आणि म्हणूनच आजच्या दिवसाचं पावित्र्य पाहिलं आपण खूप मोठं पावित्र्य आहे। आणि या दिवशी सगळ्यांना महाराजांच्या जयंतीनिमित्त देखील शुभेच्छा देईल आणि उद्घाटन झाल्याचं देखील जाहीर करेल। आज इथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे सभागृह वास्तूचा उद्घाटन झालेलं आहे। आदरणीय खासदार सुरेश बाल्यामामा म्हात्रे यांच्या हस्ते या सभागृहाचा उद्घाटन झालेलं आहे। तरी ते आले, त्यांचे खूप खूप आभार आणि आमच्या गाववाल्यांचे खूप खूप आभार का ते भरभरून इथे उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा माझ्यातर्फे आभार। आज 19 फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त सर्व देशवासियांना, माझ्या ओली गावकऱ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। नक्कीच आज आपण ग्रामपंचायत ओळीमध्ये आहोत। माझे परममित्र हर्षद भाऊ म्हात्रे, त्यांच्या मातोश्री रोहिणी गणेश म्हात्रे हे सरपंच आहेत आणि खऱ्या अर्थाने आज संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कार्यक्रम करत असताना मागील 3 महिन्यापूर्वी म्हणजे 90 दिवसापूर्वी याच जागेवर मामांच्या शुभ हस्ते भूमिपूजन झालं आणि 3 महिन्यानंतर आज उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे। आदरणीय हर्षद भाऊ एक युवा नेतृत्व आहेत आणि खऱ्या अर्थाने समाज सेवेची ओढ आहे त्यांना आणि काहीतरी करून दाखवण्याची ओढ आहे। यंग जनरेशन म्हणून येणाऱ्या काळामध्ये अनेक कार्यक्रम करतील। तुमच्या माहितीसाठी मागेच माझा एक मोठा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला, अर्थात महिलांचा आनंद उत्सव, होम मिनिस्टर आणि हळदी कुंकू पूर्ण गाव आलेला होता। त्यानंतर कालच आणि परवा दिवशीच्या 5 दिवसाच्या या दिवसामध्ये जिल्हास्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा ना भूतो ना भविष्य इतक्या जबरदस्त कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या, या संपूर्ण जगाने बघितल्या आणि आज इतका मोठा कार्यक्रम संपन्न होतोय। आपण बॅक साईडला पाहू शकता, हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावरील मेघडमरी, जी जगामध्ये कुठेच नाहीये। आज रुपेशदादा म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून भादवडमध्ये स्थापन झालेली आहे आणि आज दुसरी मेघडमरी भिवंडीमध्ये ओळी गावामध्ये आज यांच्या माध्यमातून स्थापित झालेली आहे। हिचा आज उद्घाटन, हिचं भूमिपूजन झालेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये 32 ते 35 परवानग्या पूर्ण करून या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर मूर्ती आपण बसून त्यांचं पूजन केलं जाणार आहे। खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये जर का यंग जनरेशन पुढे जात असेल तर हर्षद भाऊंना संधी देणं खूप गरजेचं आहे। माझे मित्र दुर्गन देखील आहेत, त्यांनी देखील मगाशी तेच सांगितलं, ज्या माणसामध्ये धमक आहे, कार्य करण्याची खरी अर्थाने शक्ती आहे आणि मनामध्ये प्रेम आहे, अशा माणसाला समाजाने पुढे केलं पाहिजे। येणाऱ्या काळामध्ये हर्षद भाऊ नक्कीच हे काम करतील, यात मात्र शंका नाहीये। कारण कार्यक्रम करत असताना कार्यक्रमाचं नियोजन आणि त्यांच्या परिवारामध्ये असलेली प्रेम भावना प्रत्येकाशी हस्तांदोलन नाही, कुठल्याही प्रकारचे गर्व नाही, एक सर्वसामान्य माणसाचं जीवन जगत असताना एक चांगलं कार्य करण्याची एक त्यांची वृत्ती आहे।
येणाऱ्या काळामध्ये परमेश्वर चांगलं कार्य करण्यासाठी बल त्यांना देईल असे आपण शुभेच्छा देऊया आणि आजच्या या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने महाराजांना मानाचा मुजरा करूया. धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज. आज आपल्या गावात बघा, साध्या भाषेत बोलायचं ना, आम्हाला कुठे पण जायचं असलं तर आम्ही काय बोलायचं पहिले का बोरिंग जवळ या, पण आज आमच्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं. आता आम्ही कधी पण जाताना कुठे पण जायचं असलं तर आम्ही काय बोलू, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ या. आज आम्हाला आनंद होतो का 5 वर्षे गेली ग्रामपंचायतची, पण एकदम उत्तमाचं काम झाला, एकदम भारी काम केलं. आज बघा, हॉल नव्हता, हॉल पण झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचं पण हे झालं. आम्हाला पण आता अभिमान होतो. कारिवडी सारख्या गावात गेला तर तिथे पण गावात गेले एंट्री कसली होती छत्रपती शिवाजी महाराजांची. काल्हेरला गेलो तरी पण तिथे एंट्री कसली होती शिवाजी महाराजांची. आज ओवळी गावात पण आम्हाला सांगता येईल तर आमच्या गावात काय आहे, कुठे उभे राहा तुम्ही, गाडी कुठे थांबवा, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. इतकं मी इतके 2 शब्द बोलून माझे शब्द. श्री रोहिणी गणेश म्हात्रे अजून ग्रामपंचायत ओवली यांच्यातर्फे झाला आणि त्यांना मी पूर्ण ओवली ग्रामपंचायत टीमला मी श्रेय देईन का आज 5 वर्षात तुम्ही दुसरं काय नको, एकतरी असं काम करा का जेणेकरून तुमचं नाव झालं पाहिजे ना, उत्तमाचं काम केलं त्यांना, याच्याबद्दल मी त्यांच्या हार्दिक अभिनंदन.